आपला एक विजय झाला. सर्वांना नमस्कार. आज खरं खेड गटाची निवडणूक आम्ही स्वर्गीय लक्ष्मण तात्या पाटील, स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही कामाला लागलो होतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, तसेच खासदार नितीन काका पाटील या तिघांचंही आम्ही मार्गदर्शन घेऊन व त्यांची साथ घेऊन आज आम्ही या निवडणुकीसाठी आम्ही लागलेलो होतो. आणि आज खरं तर हा विजय सर्व मतदार बंधू व भगिनींचं त्यांना खरं हे श्रेय जाते. त्याचप्रमाणे सर्व जे मित्रपरिवार जे अहोरात्र झटले होते त्यांचे मी या ठिकाणी खूप मी आभार मानतो. हा खरं तर श्रेय या तरुण मुलांचं, ही निवडणूक ही खरं तरुण मुलांनी आपल्या हातात घेतली होती आणि त्याचप्रमाणे माझ्या सर्व माता भगिनींनी देखील ही निवडणूक हातात घेतली होती. त्याचप्रमाणे मी त्यांचेच देखील आभार मानतो. आणि खरं तर आजचा हा विषय मी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत स्वर्गीय नामदार अजितदादा पवार यांना मी हा विजय समर्पित करतो. दादा काय सांगाल तुम्ही? स्वर्गीय भाऊसाहेब महाराज, स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव पाटील, स्वर्गीय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नामदार मकरंद पाटील, नामदार शिवेंद्रराजे भोसले, नामदार शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे, अहानभाया पाटील, खासदार नितीन काका पाटील आणि साहिलबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड गटाची निवडणूक लढवली. खेडमध्ये जिल्ह्यात उच्चांक मताने जवळजवळ 7,000च्या आधिक्याने माझा विजय झाला. हा खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती आणि उपराव उमेद नाकारला एवढं बोलून सांगतो आणि मतदारांची जाहिरात. ठीक आहे. मी सर्व माझ्या जनतेचे आभार मानतो आणि ही निवडणूक व ह्या निवडणुकीचा निकाल असा लागलेला आहे की घासून नाही तर ठासून आलोय आणि सगळ्या आमच्या मित्रपरिवाराचं, भैयासाहेबांचं व आम्हाला जे मार्गदर्शन करणारे त्या सर्वांचं मी नेत्यांचं माझ्या मनापासून आभार मानतो. आणि ही निवडणूक